नमस्कार. आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या धातूच्या तारांचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स वेगवेगळा असतो. पण एकच प्रकारच्या पदार्थापासून बनलेल्या तारांचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स देखील भिन्न असू शकतो. चला तर हेच पाहूयात. आपल्याकडे 3 कॉइल्स म्हणजेच तारांचे वेटोळे आहेत, जे एकाच पदार्थाचे आहेत. परंतु यातील तारेचा व्यास कमी व लांबी सर्वात जास्त आहे. या तारेची लांबी कमी आहे, परंतु व्यास जास्त आहे आणि या तारेची लांबी जास्त आहे व व्यास या तारे इतकाच आहे. तर काय मग आपण ओळखू शकता का की कोणती तार सर्वात जास्त विद्युत वाहून नेईल? चला तर पाहूयात. मी आता एक एक करून ही तीनही बटणे चालू करणार आहे. तर हा बल्ब सर्वात कमी प्रकाशमान झालेला आहे. याचा अर्थ ही तार सर्वात कमी विद्युत वाहून नेत आहे. किंवा आपण असे म्हणू शकतो की या तारेचा रेझिस्टन्स जास्त आहे, म्हणून बल्ब खूप कमी प्रकाशित होत आहे. आता आपण दुसरे बटन दाबूयात. दुसऱ्या तारेचा रेझिस्टन्स पहिल्या तारेपेक्षा कमी आहे, त्यामुळे बल्ब थोडा जास्त प्रकाशित झाला आहे. आणि अशाच प्रकारे आता आपण तिसरं बटन दाबूयात. या तिसऱ्या तारेचा रेझिस्टन्स सर्वात कमी असल्यामुळे बल्ब सर्वात अधिक प्रकाशित होत आहे. तर यावरून आपण हे शिकलो की तारेचा रेझिस्टन्स फक्त तिच्या पदार्थावर अवलंबून नसून तिच्या परिमाणावर म्हणजेच लांबी आणि रुंदी आणि व्यास यांवर देखील अवलंबून असतो. तर आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल नक्कीच आवडले असेल. पुन्हा भेटूयात अशाच एका मजेदार संकल्पनेसह. धन्यवाद.